स्वामी समर्थ महाराजांना हुक्का दाखवला जातो म्हणून मी हुक्का घ्यायचा नाहीये. शंकर महाराजांसमोर चिलीम किंवा सिगार दाखवली जाते म्हणून मी सिगारेट ओढायची नाहीये. गजानन महाराज चिलीम घेत होते म्हणून मी घ्यायची नाहीये. त्रिभुवनाचे संहार करते भगवान शंकर वारुणी घेतात, वारुणीचं त्यांना नैवेद्य असतो म्हणून मी वारुणी प्यायची नाहीये. लक्षात घ्या, स्थितीला उत्पत्ती करत्याला कशाचाही भेद नाही. सोने आणि माती दोन्ही त्यांना समान आहेत. निवडुंग आणि शेर जमिनीची लेकरं सगळी त्याच्यासारखी सारखी आहेत. जो उत्पत्ती करताय, ज्यानं सगळं उत्पन्न केलेलं आहे त्याला हा भेद नाही आहे. शंकराप्रमाणे विष आपण कंठ धारण करू शकू का? शंकर महाराजांसमोर कलकत्त्यामध्ये उभयताना मांसाहारापासून दूर करत असताना स्वतःच्या शरीराचे खंडयोगामध्ये तुकडे करणाऱ्या शंकर महाराजांप्रमाणे आपण खंडयोग करू शकू का? गजानन महाराजांप्रमाणे अनेक लोकांचा उद्धार करू शकू का? किंवा स्वामी समर्थ महाराजांप्रमाणे आपण सगळे ह्या समाधी अवस्थेमध्ये जाऊ शकू का? कशाशी तुलना करतोय आपल्याला कळलं पाहिजे. आपला भगवंत हा परमश्रेष्ठ आहे. आपल्या भगवंताची तुलना